एक वेगळाच प्रश्न आपल्याला काल आपल्या फॅमिली मेंबरने विचारला. त्यांचं प्युअर व्हेज रेस्टॉरंट पहिल्यापासून सुरू आहे. त्या ठिकाणी जर परमिट रूम बिअर बारचं लायसन घेतलं तर त्यांच्या एक्झिस्टिंग फूड बिझनेसवर परमिट रूम बिअर बार लायसनचा काही निगेटिव्ह परिणाम होईल का, अशा स्वरूपाचा प्रश्न त्यांनी विचारला. माझं मत, जर तुमचं एक्झिस्टिंग प्युअर व्हेज रेस्टॉरंट चालू आहे आणि तुम्ही जर परमिट रूम बिअर बारचं लायसन घेतलं तर याचा निगेटिव्ह परिणाम न होता उलट पॉझिटिव्ह परिणाम होईल असं मला वाटतंय. याचं कारण असं, आपल्याला माहितच आहे की आपल्यामध्ये काही समाज असा आहे जो नॉनव्हेज अजिबात खात नाही, परंतु त्यापैकी काही लोक ड्रिंक्स करतात. मग ही लोक ड्रिंक्स करायला रेग्युलर रेस्टॉरंट बारमध्ये जातात की ज्या ठिकाणी नॉनव्हेज वगैरे बनवलं जातं, विकलं जातं. जर तुम्ही अशा लोकांना प्युअर व्हेज रेस्टॉरंट विथ परमिट रूम बिअर बार हा ऑप्शन दिला तर माझ्या मते तुमचा सेल आणखीन वाढेल. याशिवाय फिंगर चिप्स, व्हेज मंचुरियन सारखे तुमचे जे व्हेज स्नॅक्स आयटम आहेत याचा सेल वाढेल. आणि याचं जर चांगलं उदाहरण तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या कराड या ठिकाणी पंकज म्हणून एक मोठं हॉटेल आहे. जवळपास गुजराती थाली सेक्शन आहे, नाश्ता सेक्शन आहे, खूप मोठं रेस्टॉरंट आहे आणि ते रेस्टॉरंट पूर्णपणे व्हेज आहे. याशिवाय त्या ठिकाणी परमिट रूम बिअर बार देखील आहे. माझ्या मते तुमच्या शंकेचं समाधान झालं असेल. थँक्यू.